मित्रांनो आपल्याला ही आदत वासरू दिसते जिंतीकरांचा डॉन उर्फ छोटा डायमंड आणि इकडे दिसतोय डायमंड ज्या डायमंडनं खरंच त्यांच्या दावणीचं नाव केलं आणि हे वासरू पण उदयास आले आता त्याची पाटण बघितली तर सगळे यप दिसते ते कंटिन्यू फायनलला आता वासरू हे कंटिन्यू फायनलला आहे कसं शिकवता किती महिन्याचं वासरू आहे पहिल्यांदा सांगा वासरू 11 महिन्याचं आहे. हा 11 महिन्याचं आहे. आता 5 मैदाने झालीत आतापर्यंत. हा पहिलं मैदान फॉर्च्युनरचं आपली घरचीच गाडी आणली त्यात 10 नंबर तास होती थोडक्यात मार खाल्ला. त्याच्यानंतर विंगाव सलग 4 मैदानं झाली तर विंगा 4ही मैदानात 3 मैदानात गुलालाच पात्र झाले. 3 मैदानात राहिली इथं 1 मैदान फक्त हे झालं. आता एवढ्या कमी वयाचं वासरू मित्रांनो आणि एवढं फायनल आता जास्त बघायला भेटत नाही एवढं लहान वासरू एवढं फायनल घेत आहे. हो नाही भेटत आता तसं वासरू. हे आम्हाला वस्तू लागली बार्शी मधून घेतली आम्ही. जवळजवळ 5 महिन्याचं वासरू होतं. 5 महिन्याचं असताना आम्ही ती खरेदी केली बार्शी मधून. तिथून जाऊन आणली आम्ही. त्यावेळेस काय वासरात बघितलं वैशिष्ट्य वासरात त्याचं ज्यावेळी डायमंड घेतला ना आपण त्याचा बांधा बिंदा सगळं बघून तसंच ह्याचं बघून हा पण घेतला. जसा तो आदत मध्ये पळतो तसंच आता ह्यो पण पळायला लागला. त्या ह्याच्यावर आम्ही त्याचा बांधा बघून हे बघून सगळं बघून घेतला. पण काय होतं माहिती आहे का वासरू ज्यावेळेस आपण चॉईस करतो पसंत करत असतो त्यावेळेस गॅरंटी नसती की बाबा ही पळलं दिसाय देखणं असेल किंवा बांधा मजबूत गॅरंटी नसती की पळलंच. बरोबर आहे की ते काय सांगू शकत नाही. शेवटी नंदीचं काय सांगू शकत नाही कोणता नंदी कसा लागेल. पण त्याला शिकवण आम्ही घोड्यावर दिली आणि बैलावर घोड्यावर असं करीत आबा डायव्हर आबाईच्या वडीचा ते होते घोड्यावर द्यायला. त्याच्यानंतर मग ऋतिक डायव्हर म्हणू टिटवी त्यांनी पण भरपूर सपोर्ट दिला आणि वासरू इथपर्यंत आता पोहोचले. आता हे दुसरं वासरू आहे तुमच्या दावणीला सक्सेस भेटतोय. हा दुसरं वासरू आहे आता सक्सेस भेटला आपल्याला. काय काय असं म्हणजे आतापर्यंत ऐकण्यात आहे की ज्यावेळी पहिलं आपलं चांगलं नाव करतो बैल त्यावेळी दुसरं वासरू आपल्याला लवकर असं चांगलं भेटत नाही. बरोबर. पण असं आमचं म्हणजे आमचं डायमंड जो आहे ते आदत मध्ये एवढा म्हणजे बोलायलाच पात्र झाला की भरपूर मैदानात राहिला आणि दुसरा झाला तसा तो आजारी पडला. त्याच्यानंतर मग हे घेतलं वासरू तर ह्या वासरानं आमचं नाव केलं. घडावताना आता तुम्ही सांगितलं घोड्यासोबत फेरा टाकला नुसतं फेरा टाकून चालत नाही शिस्त बी महत्वाची लागते. आता फायनल घेते म्हणजे शिस्त आहे त्याला. हो शिस्त तर आहेच त्याला. त्याला रोज आम्ही चालवाय नेतो. चालवणे पुन्हा रोजचा रोज त्याचा व्यायाम हे जिथल्या तिथं सुट्टीला असं आपल्यात कोण नाही. आमचं आम्ही भाऊ आणि आम्ही दोघच आमचं आम्ही सुट्टी करतो. त्यामुळं ते शिस्तीनं म्हणजे जवळ असल्यामुळं सुट्टीलाही काही अडचण येत नाही. आमचं आम्ही सोडतो. मित्रांनो बघा जर एखादा बैल किंवा वासरू जर पाहणार असलं तर 100% ती यश देत असतं आणि ह्या वासराकडे बघितल्यावरती कळून येते आपल्याला की यश म्हणजे काय. कारण 11 महिन्याचं वासरू एवढं फायनल घेत असेल तर पुढं भविष्य त्याचं कसं असेल. भविष्य उज्ज्वल आहे त्याचं बरं का. कारण लहानपणी बाळ आता आपली म्हण आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्याचं दिसतंय. हो बरोबर आहे. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्या पद्धतीनं त्याचं आहे. तो आता नाव करील आमचं. आता फक्त 5 मैदानात 3 मैदानात राहिलंय त्यामुळं आम्हाला त्याच्याकडून भरपूर आशा आहे. बघूया आता मग काय करतो. आता पळते वासरू पण त्याला तसं हाणलं बी पाहिजे की बाबा ही मैदान केलं पाहिजे. ही मैदान बघताना कसं बघता की ह्या मैदानात पळावलं पाहिजे. मैदान बघताना मी चांगलं म्हणजे चढाचं नाही बघत. एक लेवलचं असावं रान आणि पुढं थांबायला जागा व्यवस्थित असावी असं बघूनच आम्ही मैदान करतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 15 दिवसाचा गॅप 15 ते 20 दिवसाच्या गॅप वरच काढतो आम्ही. मित्रांनो बघा हा मोठा प्लस पॉइंट आहे. खरंच जे समजूतदार बैलगाडा मालक आहेत 15 ते 20 दिवसाचा गॅप देतात त्यामुळेच त्याचं फायनल झालेलं आहे तेवढं. कारण जर दाट काढलं तर वासराचं भविष्य कुठंतरी डगमगत असतं. तुम्ही किती वर्षापासून ह्यात आहे? आता मी तसं का नाही आमचा नाद हो. आता बैलगाडा शर्यत चालू झाल्यापासून आहेच आम्ही. त्याच्या अगोदर 1996-97 साली आमचा प्रधान आणि राजा ही 2 बैल पळत होते. प्रधान म्हणून बैल तो आमचा कंटिन्यू 2 वर्ष
कंटिन्यू 2 वर्ष ही ज्या मैदानात जाईल त्या मैदानात गुलालाच पात्र होता. त्याच्या संघ सुपणेकरांचा बैल पळत होता आमच्या प्रधान संघ. ही गाडी कंटिन्यू गुलालात राहत होती. अमित पाटील आहेत ना वळू हा, त्यांच्यातील पक्षा म्हणून काहीतरी मला थोडं कळत होतं, त्यांच्यातलाच बैल होता पक्षा म्हणून काहीतरी. आणि तो बैल न प्रधान ही गाडी कंटिन्यू गुलालात राहते. त्याच्यानंतर बैलगाडी क्षेत्र बंद झालं. मग परत नंतर चालू झाल्यानंतर आम्ही नाद चालू परत केला. मग त्या नादात आणि आत्ताच्या नादात काय वेगळं पण जाणवते, कारण जुनं खेळाडू आहे तुम्ही. हो अजून पहिलं कसं कॅमेरे नव्हतं, काय नव्हतं. पंचांचा निर्णय म्हणजे अंतिम निर्णय. आणि आता कसं झालं सगळं कॅमेरा. पण पहिलं माणसं कशी जरी हे झालं मान्य करायची तर निकाल, पण आता कॅमेरा असून सकट मान्य करत नाही. असं म्हणजे आत्ताचं पहिलं उलट चांगलंच होतं, आता त्यात फरक पडलाय. त्यात कॅमेरा असून सकट मान्य करत नाहीत. म्हणजे माणूस आपली चूक मान्य करेन आता. नाही मान्य करत नाहीत. पहिलं तसं नव्हतं. लागली गाडी नाही म्हटली, पंचाने निर्णय दिला, कॅमेरा नव्हता काय नव्हता, 5 गाड्या फायनल राहिल्या, 5 जवळ कोण निकाल दिल तो मान्य करणे नाही. आता कॅमेरा असून निकाल मान्य करत नाहीत. काय बाई आता रोज तुम्ही त्याच्यासोबत आहे, त्याचं काय वेगळं वैशिष्ट्य सांगचाल? खालून एक टाक निघतो आणि गाडी पास करून देत नाही. दुसरी कडेला गाडी असली का नाही चिटकून देत नाही, खाली घेतो तो शेवटपर्यंत हेच करतो. मित्रांनो छोटे मालक पण आहेत ते. आता नशीब लागतं, एक वस्तू झाली की दुसरी वस्तू दावणीला लागा. आज ती तुमच्या दावणीला लागली. कसं आहे वातावरण गावात असेल किंवा तुमचे मित्रमंडळी असेल किंवा तुमच्या टीमचं असेल? वातावरण म्हणजे कसं आहे, आम्ही मैदानात येताना 1-2-3 येतो. जास्त असा कोणाला नाद नाही, म्हणजे आपल्या मित्रांना वगैरे नाद नाही. पण गाडी फायनलला राहिली की म्हणजे सारखं तिकडनं फोन येतात की म्हणजे ज्यांना नाद नाही तरी बी फोन करतात. माझं वासरू पळा आलं की फोन करते, बाबा किती वेळा गटात आहे, किती वेळा सेमीत आहे. म्हणजे आपल्या वासरामुळे त्यासनी नाद लागला. म्हणजे या वासरा नाही का नाही, माझं दुकान आहे कपड्याचं, म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये जेवढी व्यावसायिक आहेत सगळ्यांचा फोन येते. टोटल त्यांचा फोन येते की बाबा किती वेळा गटात आहे नाही काय, म्हणजे त्यांना नाद ह्यानं लावलाय बैलगाडीचा. म्हणजे आणि विषय असा आहे की तो बैल आहे ना आपला डायमंड असा आहे की आदत मध्ये एवढं नाव केलं त्यानं की काय बोलू नका. आणि दुष्यात काय झालं, म्हणजे आपल्याला अनुभव नव्हता जास्त, तर बैल कायम म्हणजे त्याला बैल कुठला पुरला नाही आदत मध्ये. आणि कधी कधी त्याच्यावर आदत असून त्याच्यावर गाडी बांधून आपण गाडी म्हणजे पळवला, 3 फेर पळाला. आणि त्यामुळे त्या बैलाला निमोनिया झाला. आणि निमोनिया झालेला आम्हाला कळलं नाही. बैल इतका आजारी पडला की बैल परत पुढचं रान सोडायला लागला. आणि परत पायऱ्याला लय प्रॉब्लेम यायला लागलं. परत बैलाचं निदानच गावत नव्हतं. तेव्हा चरेगावच्या स्वामीभर आम्ही पाहलो, डायमंड पाहला चरेगावच्या स्वामीभर. तसंच केलं डायमंड. मग त्याने आम्हाला सांगितलं बाबा असं असं बैल छातीत भरलाय, तर बैल दाखवून आणा. आरग बेडगला नेला बैल, चुळून बिवून आणला. परत बैल कव्हर झाला, पण त्याचं दुखणं अजून म्हणजे कमी नाही. पण म्हणजे त्याच्यासाठी एवढं कष्ट घेतले का नाही, जास्त करून कष्ट म्हणजे माझी मम्मी, शाला म्हणा त्याला म्हणा वायम बियम, म्हणजे आम्ही एवढं काय करणार. मी सकाळी दुकानात जातो, शो कामाला बाहेर, आणि माझा पप्पा वडील शिक्षक आहेत, ती शाळेत जाते. पण सकाळपासून सगळा व्यायाम वगैरे, सकाळी उठलं की पहिल्यांदा त्याला मम्मी पहिल्यांदा एका कासऱ्याने याला एका कासऱ्यानं एकटी घेऊन म्हणजे डोंगरात जाते. एकदम म्हणजे व्यायाम बियाम परफेक्ट मम्मीच घेते सगळा. आणि सांभाळ सगळा म्हटलं तर मम्मी करते. सगळे श्रेय म्हणजे याचं यश याचं श्रेय माझ्या मम्मीला आणि म्हणजे आमच्या पप्पांना. आणि त्याच्यासाठी कष्ट आम्ही एवढं घेतले, त्याचं फळ आम्हाला डॉनच्या स्वरूपात भेटलेलं आहे असं वाटतंय मला. खरं आहे मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रात महिलांचं कष्ट भरपूर असतं. महिला ज्यावेळेस अहोरात्र कष्ट करते त्या झटत असते, त्या ज्यावेळेस मालक बाहेर येत असतो त्यावेळेस महिला त्याचं सगळं बघत असतात, वैरण खाणं पाणी. त्यावेळेस ही यश आपल्याला बघायला भेटते. त्यांनी खरं सांगितले. आता हे वासरू एवढं धावणीला चांगलं घडले, घडवताना भरपूर त्रास झाला असेल, कारण काय होतं वासरू ज्यावेळेस मोठं घडत असतं ना त्यावेळेस त्रास पण तेवढाच असतो. ह्याच त्रास म्हणजे काय विषय, त्याला पायऱ्याला लय प्रॉब्लेम. आम्हाला वासरूवाली म्हणायची होतं की व्हिडिओ पाठवा बैलाचं एवढं नाव होतं, आणि वासरूवाली आम्हाला व्हिडिओ मागायची. तर म्हणजे ती कुठेतरी म्हणजे वाईट वाटायचं आम्हाला की एवढा बैल पाहून बैलाला व्हिडिओ मागतात, म्हणजे असं वाटायचं, खंत वाटायची जरा मनात. मग काय असं चेष्टेत आम्ही जरा बसलो होतो दुकानात, पण वासरू घ्यायचंच होतं. आदमापूरला निघालेलो आम्ही.
तर ऋषी सोलड म्हणून आहेत व्यापारी मोठे बीडचे. तर त्यांनी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवलेली वासराची. तर ह्यानं मला दाखवलं की बाबा वासर वस्तू आहे. तर मी बघितलं मला बी जरा करंट वाटला, वासरात लय करंट आहे म्हणून त्यांच्याकडं फोटो बिटो घेतलं आणि पप्पा शाळेत होतं त्यांना फोटो पाठवलं. तर असं घ्यायचं आपल्याला वासरू. तर पप्पा म्हणलं तर घेऊया बघ म्हणजे किती म्हणते. त्यांना फोन लावला तर त्यांनी 55,000 सांगितलं, पण आपण फायनल 41,100 रुपये त्यांना दिलं. आणि वासरू त्यांनी बीड मधनं आपल्याला पंढरपुरात आणून दिलं आणि तिथनं आपण घरी आणलं. पण वासरू तिथं पण एवढं प्रवास करून आलो होतो, टेम्पोतनं खाली उतरलं तरी त्याचं म्हणजे असं काय करून काय नको असं झालं होतं वासराला. म्हणजे एवढं थकलं बिकलं नव्हतं, तेव्हाच कळलं होतं 100% काहीतरी विषय म्हणजे मोठा विषय करणार 100%. आणि परत मी 1 महिना 2 महिना जाऊन दिलं वासराला, एक फेरा टाकला गोडीभर आणि इतकं पाहिलं वासरू की मला काय आलं बाबा डायमंडच्या मागे 100% वासरू काहीतरी काय ना म्हणजे नाव ठेवणार आपलं. डायमंड म्हणजे आपलं नाव कमी करून देणार ना. डायमंड जसं ठेवलं तसे वासरू आपल्याला करणार म्हणजे नाव ठेवणार मैदानात. आणि नंतर जसा दुसरा फेरा पडला म्हणजे प्रत्येक फेऱ्याला असं त्याचा बदलच दिसायला लागला. 1 महिन्यांना आम्ही 2च फेरे देत होतो. पहिल्यांदा म्हणजे दिला घोड्यावर, परत बैलावर, असं म्हणजे आलटून पलटून त्याला देत होतो फेर. म्हणजे आबा ड्रायव्हर आबाईच्या वडीचा आहेत, तिने लय सपोर्ट केला वासरू घडवायला. आणि वासरू पूर्णपणे आहे का नाही शिकवून काढला आबा ड्रायव्हर आबाईच्या वाडीकरांनी. आणि आता फायनलला ठेवायचं काम आपलं मनवाची टिटवी करता. आणि कायम आणि दिलासा आम्हाला असं आम्ही म्हटलं नाही की बाबा गटात मोठी गाडी लागल्या वासराची झोपूया का नको. तर ड्रायव्हर आम्हाला लय म्हणजे सपोर्ट करणार. तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणजे मी आहे ना तुम्हाला. वासरा आपल्या एक तर मार तरी काय ना तर गाडी मारेन तरी. आपल्या ज्या वासरात जर धमक असली तर 100% आपली गाडी चांगल्या गाडी. आणि असं नाही तिन्ही मैदान गट बी चांगल्या म्हणजे चांगल्या गाडीत नाव असं घेत नाही कोणाचं. चांगल्या गाडीत गट बी काढलाय, सेमी बी चांगल्या गाडीतच काढलाय. म्हणजे आपली अपेक्षा नाही. पहिली मैदानात आहे ना तिनं पहिल्या मैदानात गट काढला, लय म्हणजे लय भारी वाटलं. याच्या गटाची अपेक्षा ना लय लहान वासर आहे 11 महिन्याचा, अजून त्याला वर्ष झालेलं ना. आणि गट काढला, गट काढून परत सेमीला गेलो. बाहेरनं तास आलं 6 नंबर तास. काय अपेक्षा नव्हती, क्वार्टर फायनलची बी अपेक्षा नव्हती आपल्याला. आणि मी निवांत सेमी सुटला, मी निवांत चालत आलो. आणि चालत आल्यानंतर स्क्रीनकडे बघितलं तर वासरू क्वार्टर फायनलला राहिले असं मला वाटलं. म्हणून गाडी वळवून आणली, ड्रायव्हरला म्हणलं की वाघ राहिला आपला क्वार्टर फायनलला काय होईना पण गुलाल पडला पहिल्याच मैदानात. तर परत नंबर टाकायला बघती तर निकाल पुकारला फायनल साठी पात्र झालाय. मला कळायचं पण माझ्या डोळ्यानं पाण्याला मम्मी फोन करून रडायला लागली की डायमंड साठी कष्ट घेतलेलं कुठेतरी आपलं हे फळ दिलं. म्हणजे असं वाटलं पप्पा बी आमचं एवढं हळवायचं का नाही की म्हणजे लय लय प्रेम. तुम्हाला पटायचं नाही असं गोट्यात गेले ना तर दोघांच्या बरोबर असं बोलत बसतील. म्हणजे असं ह्यासने बी कळतं का काय मला माहित नाही, पण एवढं सांगतील की बाबा आम्ही तुमच्यासाठी एवढं कष्ट घेतोय की तुम्ही काहीतरी आमच्यासाठी करा. म्हणजे असं एवढं म्हणजे बोळ आहे ना आमचं पप्पा, काय बोलू नका. आणि इतका जीव आहे ना ह्याच्यावर आणि त्याच्यावर तर म्हणजे लयच जीव आहे. म्हणजे इतका जीव आहे काय बोलू नका. आमच्यात अजून एक बैल होता दुसरा, म्हणजे तो म्हणजे एवढा पळत नव्हता पण त्याला खाद्य कमी पण त्याला जास्त, त्याच्यावर बी लय जीव होता. तो पळत नव्हता तरी म्हणजे आपण स्वार्थ ठेवून जीव लावत नाही ह्याच्यावर, फक्त पहिल्यापासून नाद आहे. आणि आमच्या घरात माझ्या बहिणीला माझ्या भावाला भाव आहे ना म्हणजे आता ह्यांच्या म्हणजे ह्याला आहे दवाखान्यात, ह्यानं ह्यांच्या डॉक्टरला बी नाद लावला. मग कधी मैदानाला जायचं असलं तरी डॉक्टर ह्याला सुट्टी देतात की जा बाबा काय टेन्शन नाही. म्हणजे त्यांना बी बैलगाडीचा नाद लावला आहे. आणि कसं आहे सगळी जेवढी आमच्या घरात आहेत ना तेवढी फुल सपोर्ट करते ती. सपोर्ट म्हणजे एवढं का नाही पाक त्याला सगळं पाक. आता जरी फायनलला राहिला बैल आणि घरी नाही आला तरी सगळी अशी म्हणजे आळी आमची अख्खी गोळा होती बघायला आणि पुजायला ह्याला. म्हणजे एवढं नाद आहे ह्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे सगळी आपली म्हणजे जोडून आहेत माणसं असा विषय. मित्रांनो बघा, आज त्यांनी त्यांचं मन मोकळं केलं. कारण काय माहिती आहे का, मालकाचं आणि मुख्य प्राण्याचं काय अटॅचमेंट नसतं आणि सगळ्या फॅमिलीचं अटॅचमेंट आहे डायमंड सोबत किंवा हा छोटा डॉन आहे त्याच्यासोबत. आता ह्याच्यावरूनच कळतंय की प्रेम किती असेल त्यांच्या आईवडिलांचं त्याच्यावर. जसं त्यांच्या मुलावर ते प्रेम करतात तसं त्या वासरावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत बोलत बसतात, गप्पा गोष्टी मारतात.
आता इथून पुढे कशा अपेक्षा धरताय त्या कुठे अपेक्षा म्हणजे आता त्याच्याकडे गटाची अपेक्षा नव्हती, पण ते अपेक्षेच्या बाहेर जाऊन फायनलला राहिलं म्हणजे वेगळं मला अजून बी पटत नाही कधी कधी. मी कधी कधी असं करायचं विचारतो की आपलं खरंच कोण राहिले का फायनलला, म्हणजे एवढं लहान आहे त्याची गटाची बी अपेक्षा नव्हती. पण म्हणजे त्यानं एवढं आमचं पूर्ण केलंय का नाही. आम्ही पहिल्यांदा घेऊन आलो, आता मला सांगतो पहिलं मैदान करायचं होतं तिचं, इतकं मला वाटतंय 25 ते 30 फोन लावले. म्हणजे सगळी म्हणायची तर बैलवाली की वासरू लय पळतंय, पण गट कुठं काढलेला नाही. गट काढा मग तुम्हाला पैरा देतो, म्हणजे असं म्हणायची तर म्हणजे कसं ते वेगळं वाटायचं जरा. एवढं वासरू पळतंय कुठेतरी, म्हणजे आपलं नशीबच साथ दिना त्याच्या बाबतीत तर पाकच दिना झालंय. म्हणलं नाही याचं बी तसंच होतंय का काय असं वाटलं. पण परत पापराड्याचा भारत म्हणून आहे, ते एकदम मित्रच आहेत आपल्या जवळचे. त्यांचा फोन आला डायमंड साठी, म्हणजे एक मैदान आपण डायमंड द्या. तर म्हटलं चालेल, म्हणजे असं याचा काही विषय झालाच नाही. ती म्हणली तर वासरू मोकळा आहे का, आपलं विंगाला हाणणार आहे का. म्हणलं डायमंडचा पैरा झाला विंगाला, ह्याचा काय अजून काही विषय नाही झालेला, म्हणजे पैरा झालेला नाही. तर म्हणली तर हाणूया का, म्हणजे एवढ्या मन मोकळेपणानं पैरा झाला. ती म्हणली तर चालते, म्हणजे झाला पैरा बिरा झाला. मैदानात आलो तरी गटाची अपेक्षा नव्हती. खाली बिली गेलो, गटबीट काढला वासरानं, एवढा आनंद वाटला की बास, म्हणजे एवढा 11 महिन्याचा वासरू आहे. आणि गट काढला, चांगल्या गाडीत गट काढला. परत सेमीला असंच गेलो खाली, आणि सेमी बी काढला. सेमी काढला तर मला काय म्हणजे कळायचंच बंद झालं. म्हणजे लय अपेक्षा तर आता एवढ्या येतं का ना त्याच्याकडं की बस तू, म्हणजे मला वाटतंय तू काय बी करू शकतो आपल्यासाठी. आणि आपल्याला ह्याला आहे का नाही हिंद केसरीचं किताब लावायचा, त्याला लावायचं होतं, पण तो एवढा आजारी पडला ना बैल, त्याचा ह्यो भरून काढणार 100% मला वाटतं. मित्रांनो बघा, इच्छा आहे त्यांची हिंद केसरी आणि 100% ती वासरू पूर्ण करायला असं आपल्याला हे वाटतंय, मलाही वाटतंय. कारण वासराचा पळ तसा आहे आणि महाराष्ट्रात कमी वयाचं वासरून जास्त फायनल वासरू करणार तर हे छोटा डॉन असेल. कारण 11 महिन्याचं वासरू 4-5 फायनल घेत असेल तर पळ कसा त्याचा असेल. आता कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर सांगचाला पायऱ्यासाठी? माझं सांगतो की नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर. प्रतीक खोचरे, नंबर 7620 47 15 14. आणि पायऱ्याला बैल कसा पाहिजे? बैराला बैल का आपल्याला उजवी नसला तरी चालतोय, ह्यो ठाम काय डावीचा दोन्ही गांधी पळतो, पण आजपर्यंत म्हणजे डावीच्याच फायनल येतं सगळ्या वासराच्या. आणि बैल शहाणा असला म्हणजे टेन्शन नाही, वासराचं काय सगळं टेन्शन नाही. खालनं एकदम तळबी आहे आणि पुढे तोंडबी आहे वासराला, काय टेन्शन नाही. मित्रांनो, आपण शुभेच्छा करूया की त्यांना मुलाखत बघितल्यानंतर पायरा मिळेल आणि त्यांची हिंद केसरीची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. धन्यवाद.